भगवत कृपा जागृत आहे। आपण सर्व मिळून एकतेने भगवंतांनी बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार आज ग्राम कनेरी दगडी येथे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता, बुद्धीचे विधाता, सर्व शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसं आम्हा सगळ्याचे सद्गुरू, मानव धर्माचे प्रणेते, आम्हाला एक परमेश्वर दाखवणारे असे आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसंच बाबांच्या खांद्याला खांदा लावून आम्हा सेवकांना मार्गदर्शन करणारी आईची ममता मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत। आईना माझा प्रणाम। तसेच आजच्या या सेवक संमेलन भगवत कार्याचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय मनोहरजी देशमुख साहेब, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय आदरणीय वासुदेवजी पडोळे साहेब, सन्माननीय आदरणीय टिकारामजी भेंडारकर साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच मंचावर उपस्थित मार्गदर्शक मंडळी, वडीलधारी मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय राऊत गुरुजी, सन्माननीय आदरणीय सोनकुसरे काकाजी, मार्गदर्शक मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक सूत्रसंचालन करणारे आमचे मोठे बंधू निंबार्देजी, तसेच समोर बसलेले बाबाचे सेवक, सेविका, बालसेवक, वडीलधारी सेवक या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित या ग्रामचे जिल्हा परिषद सदस्य, तसेच या गावचे सरपंच महोदय, तसेच या गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष, या गावचे पोलीस पाटील, तसेच गावकरी, या माईकची आवाज जिथपर्यंत जात आहे त्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार। आम्ही या मार्गात आलो कशासाठी आणि करून का राहिलो? आम्ही या मार्गात दुःखी कष्टी होतो। आमच्या परिवारात शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक दुःख होते। आम्ही अगोदर खूप फिरला। दुनिया करती है मनमानी, लाख करे चतुराई, कर्म की गति नहीं चली रे मेरे भाई। दुख के कारण दर दर ठोकर खाते हैं और 84 अवधि घूमकर मेरे महान त्यागी बाबा जुमदेव जी के पास आते हैं। उनकी कृपा, जो सेवक 4 तत्व 3 शब्द 5 नियम से चलता है उन्होंने पाहिजे। आम्ही या मार्गात याच्या अगोदर दुःखी कष्टी होतो। आम्हाला कोणीतरी जागवलं आणि जागवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुझ्या परिवारात दुःख आहे, तू या मार्गात प्रवेश कर। तर आम्ही त्या मार्गदर्शनाकडे गेलो। मी या मार्गात याच्या अगोदर दुःखी कष्टी होतो। माझ्याही परिवारात शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक दुःख होते आणि मी त्या मार्गदर्शनाकडे गेलो। मार्गदर्शकांनी मला कार्य नाही दिलं, कारण की तू दारू पिते, मी तुला कार्य देत नाही। तर मला एक गवाहीदार न्यावा लागला आणि त्या मार्गदर्शनाकडे गेलो। मार्गदर्शक म्हणते हा मार्ग मरण्याचा आहे, तुम्हाला मरावा लागेल। मी म्हणलं बाबा रे, मी जिवंत राहण्यासाठी या मार्गात आलो। माझे 2 लेकरं आहेत, एक बायको आहे, माझी आई आहे। अगर मीच मरीन तर माझा परिवार कसा चालेल? इसकी परिभाषा आम्ही समजा दो। त्या मार्गदर्शकाला म्हणलं मरावा लागते याची परिभाषा समजून द्या। तर मार्गदर्शक म्हणते तुझ्यामध्ये वाईट वेशने आहे, तुझ्यामध्ये मोह माया अहंकार आहे, त्याच्याने तुला मारावा लागेल तर आहे भगवान मिळेल। हा मला आता जमते। आणि ज्या दिवशी माझ्या निवासस्थानी त्या परमेश्वराच्या नावाची, कारण की मी वचन त्या मार्गदर्शकाला नाही दिलं, त्या मार्गदर्शकाला वचन नाही दिलं, मी त्या भगवंताला मी बाबाला वचन दिलं त्या मार्गदर्शकाच्या निवासस्थानी। आणि माझ्या परिवारामध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी
त्या भगवंताच्या नावाची ज्योत लागली महान त्यागी बाबा जुम्मेजी यांच्या आदेशानुसार आणि त्या दिवशी माझ्या घरी सुख समाधानीच्या वातावरण पसरला. ही अशी भगवत कृपा आहे. आणि आज मार्गदर्शक लोकांकडे सेवक येतात. पाहतो आपण एक परिवार आहे तामसवाडी. कारण की माझ्यासोबत आम्ही 2 ट्रॅव्हल घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाला आला आणि ते सेवक त्यांना ओळखतात. तामसवाडीचे एक सेवक आहे, तो भूत बाधेसाठी या मार्गात प्रवेश केला होता आणि त्याची पत्नी अगोदर हातावर कापूर वगैरे धरायची. अशी प्रतिक्रिया बरेच दिवस त्याच्या परिवारात सुरू राहिल्याच्या नंतर ते मार्गात प्रवेश केला त्या परिवाराने. तामसवाडीचा तो सेवक आहे आणि त्या परिवाराचे दुःख त्या भगवंताच्या त्या बाबाच्या आदेशाप्रमाणे दूर झाले आणि तो परिवार त्या परिवारातला बुद्धबाचा पूर्ण नाहीसा झाल्याच्या नंतर तो परिवार 41 दिवसाचा त्याग केला. 42 दिवशी साखराचा प्रसाद वाटला. मंडळामध्ये फोटो आणायला गेला. गुन्ह्या गोविंदांना त्यागाचे हवन कार्य पार पडला. मासिक हवनही पार पडले. 9वा हवनही पार पडला. पुन्हा त्या परिवारामध्ये ते बाई शेतावर गेल्यानंतर बाजूच्या शेतमालक म्हणतो की तू माझ्या शेतावरच्या काळ्या चोरली. तो शेतमालक बाजूच्या शेतमालकच्या बाईला म्हणते की तू माझ्या शेतावरचे काळ्या चोरली. एकदा झाला, 2दा झाला, 3दा झाला. त्याचा वाद सुरू झाला. तो वाद शेतावरचा वाद गावामध्ये आला आणि थोडा त्या मोहल्ल्यामध्ये एक असं वातावरण पसरला की सेवक चोऱ्या करते. तर त्या बाईला जुने दिवस आठवले आणि त्या बाईने भगवंतासमोर सकाळी पतिदेव आपली विनंती करून आपल्या कामावर गेला आणि त्या बाईने सकाळी विनंती करताना तिने कापडाची जोर आपल्या हातावर लावलं आणि विनंती पूर्ण म्हणलं. त्या बाबाने सांगितलं की बाबा मी चोरी नाही केलं आणि हा बाजूचा शेतमालक मला चोर म्हणत आहे. पूर्ण हातावर तुम्ही कापूर लावलं. त्या कापडाची ज्योत विनंती होतपर्यंत आणि पूर्ण योग मागेपर्यंत भगवंताला सांगतपर्यंत त्या हातावर कापडाची ज्योत जळत राहिली. पण त्या परिवारामध्ये दुसऱ्या दिवस पासून पुन्हा भूतबाधेचा त्रास त्या बाईला सुरू झाला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला. ते माझ्याकडे येतात, आले माझ्याकडे. पण त्या चुकीची सोडवणूक न झाल्यामुळे मी 3, 7, 11 सुरू आहे कार्य. तुम्ही कुठेतरी शोध करा, कुठेतरी शोध करा. अचानक ते बाई आली सकाळच्या वेळेवर आपल्या पतीसोबत आणि मी त्या बाईला विचारपूस केला की बाई तुम्ही कार्य करत आहात, तुम्हाला समाधान नाही मिळत आहे, तुम्ही त्यागी शोध आहे आणि हा भूतबाधेचा प्रकार तुमच्या परिवारात कसा आला. मी तिला एक शब्द सांगितलं की पैशावाल्याला तर भूतबाधा लागत नाही. खूप पैसा ज्याच्याकडे राहिला, करोडपती अरबोपती, त्याला तर भूतबाधा लागत नाही आणि बाया तुला कसा भूतबाधा आला. तर तो सेवक एका मारवाडी समाजाकडे नोकरी करत होता. भाऊ म्हणे त्यांनाही भूतबाधा लागते म्हणे, पण ते बाजूवाल्याला सांगत नाही म्हणे, कारण की ते मोठ्या मोठ्या पंडिताकडे जातात म्हणे आणि खूप लाखो रुपये खर्च करतात म्हणे. तुला बरं तर म्हणजे बाई हा तुमचं कारण कुठं आहे. तर ज्यावेळेस त्या बाईने सांगितलं अजी म्हणे मी ज्यावेळेस शेतमालकासोबत झगडा झाला आणि त्यानंतर मी आपल्या निवासस्थानी घरी भगवंताच्या प्रतिमेच्या खाली जिथं आम्ही विनंती प्रार्थना करतो तिथं मी हातावर कापडाची ज्योत लावलं म्हणे आणि भगवंताला सांगितलं म्हणे तुला बाई ही तुझी चूक आहे. तुम्ही 1 तासात 3 वेळा त्या चुकीची माफी मागा आणि त्या भगवंताला माफी मागा की बाबा हे माझ्याकडून चूक झाली, हे बाबाचा आदेश नाही आहे. मी बाबाच्या आदेशाच्या विरोधात गेलो आणि त्या परिवाराला सुख समाधानी मिळली. सांगण्याचा तात्पर्य हाच आहे की बाबाची सत्ता इस मार्ग की सेविका सती अनुसया से कम नहीं, पर समय आया तो काली भी बन सकती है. तर ते काली बनली आणि तिने या पद्धतीने कार्य केले. तर ही भगवत कृपा आहे. आपल्याला जागण्याची गरज आहे. हो मार्गदर्शक का हो मार्गदर्शक कोणाच्या आदेशाप्रमाणे कार्य देते, आपल्या आदेशाप्रमाणे देते नाही. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर आम्हाला 10 रुपयाची शिकवणीची पुस्तक मिळाली आहे आणि त्या शिकवणीच्या माध्यमातून जो मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करतो, कार्य देतो, तर तो तुमचा बाप नक्की माना. पण तो मार्गदर्शक शिकवणीच्या पुस्तकाला डावळून अगर तो तुम्हाला आपल्या मताप्रमाणे कार्य देतो, बिलकुल नाही का. आदेश मंडळाचा आदेश हा एक शब्द
दिवसा याच्याही थोडासा अनुभव देतो मी, कारण की मी नवीन मार्गदर्शक आहे आणि माझ्यासोबत आलेले आमचे वडीलधारी बाबाच्या हयातीतले सेवक आहेत आमच्यासोबत, कटरेजी आहेत, निखाळेजी आहेत, माझ्यासोबत आलेले आहेत बाबाच्या हयातीतले सेवक. त्यांनी बाबासोबत सहभाग घेतला आहे, बोलले आहेत. आदेशाला महत्व कसं, माझ्याकडे एखादी असाध्य रोगाच्या एखादी सेवक आला कार्य घ्यायला, मी अगोदर मंडळाला किंवा अध्यक्ष महोदयाला फोन करतो की साहेब हे ब्रेन ट्यूमर कॅन्सर, साहेब याला कोड आहे, साहेब सिकलसेलची हे शिकायतवाले माझ्याकडे आले, तर मी त्यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शन घेतो, कारण की मी नवीन आहे. मी आताच्या सेवकांनी आताच्या मार्गदर्शन झालं, मी आदेश देतो आणि शब्द त्यांची सोडवणूक करतो की साहेब ही परिस्थिती ते सेवक माझ्यापर्यंत आलेले आहेत, त्यांना मला मार्गदर्शन करायचे आहे, कोणत्या पद्धतीने करू. तर ते मला सरळ सांगतात की तुमच्याकडे शिकवणीची पुस्तक आहे, तिथं लिहिलेलं आहे असाध्य रोगासाठी बंधन. एक माझ्याकडे 21 जानेवारी 2023 त्या दिवशी मंडळामध्ये आश्रममध्ये शिबिर होता मार्गदर्शक मंडळीच्या 3 दिवसाच्या, आणि एक परिवार आला माझ्याकडे. तो परिवार अनेक मध्ये होता. त्या पोरीच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेला होता. ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर डॉक्टरनी त्यांना 2 महिन्यांनी चेकअप साठी नागपूरला बोलवलं होतं, आणि तो परिवार 11 वर्षाची पोरगी घेऊन ती बाई डॉक्टर नागपूरला गेली चेकअप साठी. तर डॉक्टरनी चेकअप केल्याच्या नंतर सांगितलं की ब्रेन ट्यूमरचा या पोरीचं ऑपरेशन झालेलं आहे, तिच्या डोक्यावर एकही केस नव्हते माझ्या घरी आले, आणि प्लस या पोरीला कॅन्सर झालेला आहे. या पोरीचा इलाज आता आहे नाही, हे पोरगी 15 दिवसाची आयुष्य आहे तिचे. तुम्ही या पोरीला घरी न्या, या पोरीची तुम्ही सेवा करा जेवढी करायची असेल, हे पोरगी तुमच्या हातात लागणार नाही. ते बिचारी माऊली त्या पोरीची आई मोलमजुरी करणारी 2.5 ते 3 लाख रुपये तिने ऑपरेशनला खर्च केला, इकडून तिकडून मागून, आणि ते खूप रडायची. तिच्या भावाचे कार्य माझ्याकडून सुरू होते आणि ते राहणारी देवाडीचे होते. अनेक मला परिवार होता तो. त्यांनी मला फोन केला आणि माझ्याकडे मार्गदर्शक मंडळी बसली होती, आम्हाला मौद्या आश्रमला जायचं होतं. मी त्यांच्यासाठी अर्धा तास लेट झालो आणि थांबलो. तो परिवार माझ्यापर्यंत आला, तर आमच्या मध्ये ज्येष्ठ होते, दिगंबर मते पण होता, फतेभाऊ इथे बसले ते पण होते. त्या पोरीला पाहून माझ्या डोळ्यात माझा मन भरून आला. तर माझ्यापेक्षा ज्येष्ठ लोक होते माझ्या घरी, मार्गदर्शक मंडळी बसले. मी त्यांना म्हणलं की भाऊ तुम्ही या पोरीच्या आईला मार्गदर्शन करा. तर त्याचे शब्द निघाले, नाही साहेब तुम्हीच करा मार्गदर्शन. मी त्या बाईला वर नेलं, माझ्या घरी वर प्रतिमा आहे बाबाची, त्या प्रतिमेच्या समोर बसवलं आणि त्या बाईला पूर्ण विचारपूस केल्याच्या नंतर ते बाई सांगू लागले की म्हणे माझे पतिदेव दारू पितात आणि मी पतिदेव राहत नाही, मी आपल्या आईकडे राहतो. तुला काही हरकत नाही. बाई मी ज्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करीन मंडळाच्या आदेशाप्रमाणे, त्या पद्धतीने तुम्ही इमानी इकबार कराल का. बाईनी डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणे एवढं तर केलं म्हणे, आता तुम्ही जे सांगाल ते करायला तयार. मरता क्या नाही करता, आपल्यावर दुःख राहिले तर आपण का नाही करत. तर त्या बाईला सांगितल्याप्रमाणे बाईला 4 बंधनं सांगितलं. 4 बंधनं सांगितल्याच्या नंतर बाईला म्हणले अगरबत्ती लाव, एका कोणत्यामध्ये आईच्याच घरी प्रणाम कर. ते म्हणे मला विनंती प्रार्थना येते, कारण की माझ्या आईच्या घरी म्हणतात तर मला येते, मी काही हरकत नाही, प्रणाम विनंती बोल. ते म्हणाले लागले आणि तिला सांगितलं मी की तू भगवंताला सांग की माझ्या पोरीचे असं झालं ना, असं आहे बाबा, माझे पती परमेश्वर दारू पितात आणि मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा, असं मला 3 मुलं आहेत, मी आपल्या आईकडे राहतो. तू भगवंताला सांग आणि तिला रोज 11 फुकाचा तीर्थ बनवून दे. पहा तो परमेश्वर दयाळू आहे, तो बाबा दयाळू आहे. कर्म करे से क्यों डरे पीछे क्यों पछता है, पेड़ लगा बबुल का काम का से. त्या बाईने इमानी इकबारे कार्य केलं आणि इमानी इकबारे कार्य करून त्या परमेश्वराला उभा केलं. त्या बाईनी, कोणत्या बाईनी, ते सुहागन बाई होती, तिच्या पती परमेश्वर दारू पित होता, तरी त्या बाईनी त्या भगवंताला उभा केलं आणि त्या पोरीचे दुःख, ब्रेन ट्यूमर कुठं गेला, कॅन्सर कुठं गेला, त्या परमेश्वर
पोरगी चांगली चालते फिरते शाळेत जाते, कशी कृपा आहे परमेश्वराची. पण आज आम्ही का करत आहोत? आम्ही आदेश, तुम्ही आम्हाला आदेश देत आहोत आणि तुम्ही आदेशाचे पालन नाही करत. तर का आम्हाला त्या बाबाच्या आदेशाकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. कोणी कितीही संपवण्याचा प्रयत्न करेल, कोणी कितीही संपवण्याचा प्रयत्न कराल तर तो परमेश्वर आणि बाबा तुमच्या सोबत आहे, तुम्हाला संपू देणार नाही. हे बाबाची गवाही आहे. केव्हा? जेव्हा तुम्ही 4 तत्वातील शब्द 5 नियमाच्या काटेकोरपणे पालन कराल, तुम्ही संपणार नाही. हे त्या महान त्यागी बाबा जिंदगीची गवाही आहे. तर आम्हाला तेच कार्य करायचे आहेत, आम्हाला तेच कार्य करायचे आहेत की बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. अनुभव भरपूर आहे आणि वेळेचा अभाव पण आहे. एक सिकल केसचा छोटासा 5 मिनिटाचा अनुभव सांगते. 7 वर्षाची मुलगी डॉक्टरकडे 15 दिवस ऍडमिट राहिली आमच्या तुमसरला. डॉक्टरच्या लक्षात नाही आला आणि डॉक्टरचा बिल वाढत गेला. शेवटी डॉक्टरला काहीतरी वाटलं की नाही या पोरीला काहीतरी आहे, म्हणून त्यांनी तिच्या ब्लड टेस्ट करायला पाठवलं आणि ते ब्लड रिपोर्ट आली सिकल सेल म्हणजे त्या ब्लडच्या पाणी ब्लड नाही बनत. त्या पोरीला ते बिमारी सांगितलं. बिमारी सांगितल्याच्या नंतर इस मार की सेविका सती अनुसे कम नाही अगोदर सांगितलं. त्याही बाईनं ध्यानी कार्य केलं. तिला नागपूरला जावायला सांगितलं. अग्रवाल डॉक्टरनी ते नागपूरची तिकीट काढलं आपल्या पती परमेश्वरासोबत. बाई नागपूरला नाही गेली, मौद्या आश्रम मध्ये उतरली आणि मौद्या आश्रम मध्ये उतरल्याच्या नंतर तिथं त्या मौद्या आश्रम भगवंताला बाबाला विनंती केलं की भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जिंदगी, हा माझा लहानसा बाळ आहे, या बाळला डॉक्टर म्हणते का सिकल केस झालेला आहे, तुम्ही नागपूरला न्या. तर बाबा मी तुमच्या चरणी आलेली आहे आणि तुमच्या चरणी येऊन मी इथून नागपूरला जात नाही, मी तुमच्यावर जातो आणि माझ्या मार्गदर्शनाकडे जातो. आणि कोरोना काळ सुरू होता. ते बाई मौद्याला गेली, मौद्याला भगवंताला बाबाला विनंती केलं आणि माझ्या निवासस्थानी आली. दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर मी त्या परिवाराला कोर्स मध्ये बसवलं, विचारपूस केल्यानंतर त्या बाई बोलत कमी होती, रडत जास्त होती. म्हणलो बाई तू रडू नको, का झाला पोरीला? डॉक्टरनं का सांगितलं? तर सांगतो सिकल केसची बिमारी झाली. मी म्हणलो ठीक आहे बाई, सांगितल्याप्रमाणे कार्य करा. आणि त्या परिवाराला 11 दिवसाचे कार्य दिलं, बंधनाचे कार्य दिलं त्या परिवाराला. आणि बाबाच्या कृपेने 12व्या दिवशी प्रसादी झाली. प्रसादी झाल्यानंतर मी त्या परिवाराला म्हणलं डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही आता करा, कारण की तुमच्या पोरीला काय झाला, तुमच्या परिवारात कोणी मार्गात आहेत नाही आणि तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता. तो मोगावला राहत होता आणि ग्रामीण भागात राहता, टिपाटिपणी नको मार्गाला, तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आता चाला. त्या बाईने पुन्हा तेच रिपोर्ट घेऊन नागपूरला गेली. नागपूरला 2 दिवस मुक्काम केलं, म्हणजे ते रिपोर्ट 2 दिवस लागले ते रिपोर्ट यायला. 3ऱ्या दिवशी तो परिवार रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे आला. डॉक्टरकडे आल्याच्या नंतर त्या कंपाऊंडरला ते रिपोर्ट दिलं त्या बाईने आणि त्या कंपाऊंडरनी डॉक्टरला रिपोर्ट नेऊन दिला. डॉक्टरनी रिपोर्ट पाहिल्यानंतर पूर्ण नील. तो डॉक्टर कॅबिन मधून बाहेर आला. तो डॉक्टर अग्रवाल निसुरकर डॉक्टर कॅबिन मधून बाहेर आला. त्या पोरीकडे पाहू लागला, त्या पोरीच्या आईकडे पाहू लागला आणि पुन्हा कॅबिन मध्ये गेला आणि त्या पोरीला आणि त्या पोरीच्या आईला बोलवा आतमध्ये. गेलेल्या नंतर तो डॉक्टर म्हणते तुम्ही कोणत्या डॉक्टरचा इलाज केला? तुम्हाला हे रिपोर्ट दिले होते 12 दिवसाच्या अगोदर आणि आज तुम्ही 15व्या दिवशी माझ्याकडे 16व्या दिवशी रिपोर्ट घेऊन आल्या. तुम्ही इलाज कुठला केला, कुठली औषध चारल्या? ते बाई का म्हणते मी माझ्या बाबाचं कार्य केलं. काय म्हणते बाई ती त्या डॉक्टरला? मी माझ्या बाबाचं कार्य केलं आणि बाबाचे कार्य करून 11 दिवसाचे कार्य केलं, परसाद केलं 12व्या दिवशी आणि डॉक्टर नागपूरला गेलं आणि नागपूरला रिपोर्ट चेक केलं आणि आता तुमच्याकडे आलो. आता सांगा काय करायचं? डॉक्टर म्हणते बाई काय करायचं नाही आहे, तू ज्या देवाले मानतेस त्या देवाले मान, तुझ्या पोरीच्या दुःख दूर झाले, तुझ्या पोरीला कोणतीही बिमारी नाही. कसा भगवान, कसा बाबा आहे. म्हणून आम्हाला समजण्याची गरज आहे. वेळ झालेला आहे, मी 5 मिनिटं जास्त घेतलो. म्हणून बाबांनी दिलेले
आणि त्या शक्तीचा विरोध केले असाल किंवा करत असाल किंवा बोलत असाल, तुम्ही आपल्याच घरी आपल्या भगवंताजवळ माफी मागून टाकाल. कारण ती शक्ती आहे, व्यक्ती नाहीये. म्हणून बाबांनी एक मंडळ निर्माण केला आणि त्या मंडळाला आम्हाला मरेपर्यंत आम्हाला सहकार्य करायचे, मंडळाच्या पाठीशी उभा राहायचा. धन्यवाद. आयोजकांनी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहोत. त्यांना मी विनंती करतो की पुन्हा आम्हाला असंच बोलवा आणि असंच आम्हाला भगवत कार्य आम्हाला मिळू द्या. एवढं बोलून मी आपल्या शब्दाला इथंच विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार.